सारख्या याच्या जागी दुसरं कोणी असतो ऐकलं असतं. शांत नको बहाने नको. तो चलिए शुरू करते हैं. ट्रेन आहे का बस ते कळा नाही एवढा वेळ लागेल. एवढी नाही थांबली पाहिजे. लई वेळ झालाय. रेल्वे काय चाला ना. सध्या पोरांची फक्त एकच रिॲक्शन आहे, आमची चिरली आता. मामू आम्ही लसूण म्हणायचं याला जमावशी कुठं लागला. कसा तरी टाइमपास करत 1.5-2 तास कसे तरी काढले आणि शेवटी पोहोचलो व दौंड स्टेशनवर. येताना तिकीट काढलंय त्यामुळे गडी म्हणतोय चेक करा. आता जाताना मजा बघा याची फक्त. हे दौंडचं रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता, चांगलंच मोठं आहे. आता आम्ही पलीकडून चाललेलो आहे, पलीकडं गाडी आलेली आहे पब्लिकला. सोन्या म्हणजे आमचा मित्र, तो स्वतः पुण्याला आहे आणि आम्ही त्याच्या घरी चाललोय. आता तो काय घरी नाही त्यामुळे मग त्याने मोन्या म्हणजे त्याच्या भावाला पाठवलंय आम्हाला न्यायला. तर तुम्ही बघू शकता का मोन्या न्यायला आलाय. सध्या आम्ही चाललेलो आहे सोन्याच्या घरी. घेऊन जाताना बोलेरोच घेऊन गेलाय, येताना पाहता कशात घेऊन येतोय. घरी पोहोचलो आणि फ्रेश होऊन चहा पाण्याचं नियोजन झालं. चहा पाणी घेतलं आणि पुढं काय झालं तुम्हीच पेढे जत्रातून पेढे घेतले. घरातले भांडण होते म्हणून तू सांगत नाही. गावातून घरच्यांशी ओळख वगैरे झाल्यानंतर आम्ही आलोय नदीवर. तर नदी कोणती आहे विचार नका, कारण माहीत नाही कोणती नदी आहे. पाणी कमी आहे कारण सध्या उन्हाळा चालू आहे, पण एवढ्या कडक उन्हाळ्यात इथलं वातावरण एकदम थंडगार आहे. कमी तसं पाहायला गेलं तर लोकेशन एकदम मूवी सीन सारखं आहे. वरती मावळता सूर्य, मध्ये पूल, खाली नदी,
तुम्ही पाहू शकताय. त्यानंतरच्या देवाची यात्रा आहे म्हणजे भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि यात्रा फिरायला निघालो. आता जे गावची मुलं आहे ज्यांना माहिती आहे की यात्रा कशी असते तशीच ही पण यात्रा आहे. सध्या फक्त गोळ्याच्या शोधात आहे कारण ज्यांनी आधीचा भाग पाहिलं त्यांना माहिती आहे का गोळ्यावर आपली बेट लागली होती लुडोमध्ये. तुम्हाला सध्या सगळे फक्त गोळा शोधत आहे. गोळ आपल्याला भेटलेला आहे. ट्रेनमध्ये लुडो खेळताना जी गोळ्याची भेट आपण जिंकलो होतो तो गोळा खाण्याची वेळ आत्ता आली. आता कृष्णा इलल आणि ऋतिक दरेकर स्पॉन्सर 20 रुपयाचा गोळा. गोळा वगैरे खाऊन जत्रा वगैरे फिरून रिटर्न जायचं नियोजन झालंय घरी म्हणजे सोन्याच्या घरी. स्पॉन्सर अरे त्या श्रीरामपूरला 100 रुपये तिकीट होतं माहिती किती पोरपुरी गेलो. तर आत्ता 9:30 वाजलेत आणि ज्याच्या घरी गेलोय तो आत्ता आलाय. प्रथमेश जाधव उर्फ सोनूभैया जाधव. मग त्याची थोडी घेतली मज्जा आणि मग जेवायचं नियोजन झालं. पण त्याच्या आधी थोडी गप्पा झाल्या मज्जा झाली धिंगाणा मस्ती झाली ते पण बघा.
आम्ही सांगितलं त्याला की याला विष्णू का पण म्हणते, याच्या पप्पाचं नाव विष्णू आहे, मग आम्ही त्याला देव देव म्हणतो. ती पण सांगितलं फोटो मार्क केला दाखल म्हणे फोटो हा फोटो हे बाय हा फोटो दाखवला म्हणजे याचा भाऊ आहे, म्हणजे चुलत भाऊ म्हटलं घरात बांधणं आले त्यामुळे ते ओळख दिली नाही. हा पण आम्ही ते 10वीचा व्हिडिओ पण पाहिला. सोने ते आपल्या घेणं आपण डान्स करू 7 वर्षापूर्वीचा कसा डान्स होता पाहिलं की चला मौज घ्या. तू बस रोहन वाढेल तू बस. त्यानंतर संध्याकाळी 9:30-10 वाजता आम्ही जेवायला बसलो असून आमचा एक मित्र अनुज सावंत तो काय आलेला नव्हता, त्यामुळे त्याच्या आठवणीत पोरांनी जरा जास्तच दाबून जेवणाचा कार्यक्रम केला आहे. आणि आयटम जरा जास्त डायलॉग नाही मावशी आता बा वजन करून घेता त्याशिवाय जेवायचं ना. गावरे एवढे भांडे गेलं म्हणतात क्वालिटी खूप करते. पाहिजे ना कंटेंट आहे. त्यानंतर संध्याकाळी जत्रेतला थोडा सांस्कृतिक कार्यक्रम बघितला. कालच्या सगळ्या प्रवासामुळे सगळे जरा जास्तच थकलेली होती, जरा जास्त दणकून झोप मारली. आता झोप झाल्यानंतर संध्याकाळचे काही किस्से. मी पळायचो मग माग पळत कुठे नाही ते एकटाच आहे ना. तिने तुला चांगली लाईक खायची तळतवर चल तू काय याद राख.
हाताला काय उठला का झाली कुठं जागा तुला काय म्हणलो त्याला दाखव आमचं एंटरटेनमेंटसाठी देवा देवा आमचे देवा देवा 10 किलो पेढे 101 मोदक बंधू आले देवा दासी दासी त्याला द्वारा दासी नाही गवळ दासी गवळ नाही गवळ याची मौज बरी होऊ दे रे देवा मौज बरी होऊ दे देवा देवा वाटलं सगळं काढतो देवा सवारी दिल्ली ए चाल चितळीचे मग सकाळच्या कार्यक्रमासाठी तयार झाले. त्यानंतर सकाळचा कार्यक्रम बघितला. नाही सापडला. कपडा सगळं उडी मारली. कपड्या सगळं तर उडी मारली. त्याच्याकडे तिकडे चाकू सापडला पण नाही सापडला. मला जाऊ द्या नाही सापडला तर नाही सापडला. वरती जाऊ घरामध्ये तिळा पैसा घेऊन त्यांना आपण मित्र म्हणजे खाऊ घालू आपलं नाव काढतील. बरोबर आहे की नाही बाबा. वरती निघायचं. त्यानंतर ज्या मेन कामासाठी आम्ही आलो होतो ते म्हणजे मटण. ते आमच्या समोर आहे आत्ता. त्यानंतर मटणावर थोडा दाब दिला. थोडा पण चांगलाच दाब दिला. दुपारचं जेवण झाल्यानंतर अभिषेक चितळीचे मामा पण तिथंच राहत होते. दौंडमध्येच होते. तेव्हा ते आले होते दुपारी त्याला भेटायला. ते येताना कोल्ड ड्रिंक्स घेऊन आले होते. त्यामुळं अभिषेकला मामाला दरवाजा सोडून येऊस तर इकडं कोल्ड ड्रिंक संपून गेली. पण तुम्ही पाहू शकता गौरवावर सगळ्यांना समान कोल्ड ड्रिंक्स वाटतं. आणि रोहनवर त्याचं थोडं जास्त प्रेम आहे त्यामुळे त्याने रोहनला थोडं जास्त दिलं. तर आत्ता दुपार झाली. 4 वाजता आमची ट्रेन आहे. त्यामुळे आता 2 वाजले. तेव्हा थोडी झोपायची तयारी चालू होती मुलांची. पण क्रिकेट चालू आहे त्यामुळं काही क्रिकेट प्रेमी क्रिकेट बघत होते. 3:30 वाजल्या निघायची तयारी झाली. तर तुम्ही पाहू शकता ही सोनूने नियोजन केलं जाण्याचं. ही बरं वाटतं आपल्या माणसांचं साईड रोहन चिंट्री हिरो इकडे मला सांगितलं चला नंबर कार्यक्रम झाला. नाही भाऊ कोण तूच मागे गाडी पकडलं तर बघते रिस्क इकडे काजळी मोबाईल सापडतोय. त्याचा मोबाईल हरवलाय. त्याला मोबाईल सापडा नाही त्याचा. सगळे इकडे येऊन बसलेत. 4 वाजता ट्रेन आहे. 3:30 वाजलेत. मजा करू नका. पाहिजे तिथं जाऊन ऍक्टिंग करू राहिला. घे ना मला पटकन. हॅलो ए थांबे. हा तेच बघतोय. सायलेंट बस IPL कादळे मला टाइम नको करू. नाही आला ना बोला इकडं. नाही इकडं बोला. अरे सारखे कादळ्या हसत आहे ते काही तर झालं असं. हे काय मी रिंग मारू राहिलो. सायलेंट त्याचा फोन. फोन सायलेंट
गाडी लवकर बरं का थांब एक मिनिट 2 जण ऐक ना स्टँडवर एक जण घ्यायचं ते तुला माहिती नाही ऐकलं एकदा नाही म्हणलं नाही चला तर अशा प्रकारे आता आम्ही सोनूच्या घरून निघलेलो आहे. हॅलो कुठं हा हमारा गाव हे रास्ता आहे का गाव टाटा बाय बाय गाड्या पाय ना गाड्या सकाळी येतच होतं ना लेबर चाललंय रिटर्न. अरे भाऊ त्याला म्हणा होईल चालेल म्हणा काय झालं खाल्लं घे ना मग काय झालं आम्ही एखाद्या कामाला सुरुवात केली आणि ते पूर्ण टाइम म्हणजे नियोजन केलं आणि ते झालं असं होऊच शकत नाही. धक्का द्यायचा का एक तर पहिलेच रस्ते बांधून ठेवले रस्ते मला वाटत जाणं होतं त्याचं कृष्ण यायला की त्याला उद्या सबमिशन आहे त्याला लिहायचं आहे ते म्हणजे पर 200-300 पानाचं सबमिशन आहे त्याचं त्यामुळे त्याला काही करून आजच जायचं ना आज नाही गेलं तर ट्रेन डायरेक्ट उद्या सकाळी पेट्रोल संपलं होतं गाडीचं त्याचं नियोजन केलेलं आहे. मग परत आता गुलाब वॉरियर्स लॅम्बॉर्गिनीमध्ये चढताना आता पटकन गाडी निघणं गरजेचं आहे कारण खूप कमी वेळ राहिला आहे 15-30 मिनिट राहिले नियोजन काय बाहेर गेलो लेबर चालले लेबर साईट एवढं जागा सोडली ना कारण तुला जाय ना तिथून वेळ आहेस तू वेळ आम्ही आत्ता स्टेशनवर पोहोचलो 2 स्टेशनवर 10 ते 15 मिनिट राहिले तेव्हा सगळेच पळतंय रेल्वे आलेली सोनं आमचं बसून देण्याचं नियोजन करतोय तिकीटचं काय आम्ही काढलेलं नाही त्यामुळे काही विषयच नाही जो होगा देखा जाएगा. सोनूने पण चांगलं नियोजन केलं दौंडवरून रिटर्न दौरा दोन्ही. सोनू सोनू थँक्यू कुठं आहे अयो स्लीपर काय स्लीपर आहे का आता सोनू आम्हाला थोडं ज्ञान देईल की कसं विदाऊट तिकीट प्रवास करायचा. चला शेवटी रेल्वे चालू झाली. रिटर्न प्रवास लोणी म्हणजे पहिल्यांदा श्रामपूर स्टेशन बेलापूर स्टेशन आणि त्यानंतर लोणी. अजून 4-5 तास तर लागतील जाता जाता. येताना जेवढी मस्ती होती तेवढी जाताना नाही कारण 4-6 वाजले जवळपास सगळे थकलेले मॅच बघताय. ते बेलापूर स्टेशनवर पोहोचलोय. उड्या खायची तयारी चालू आहे.
इथून का? हे बी नाही इकडे तिथं तसं त्यांच्याकडे चाल. प्लॅन सक्सेसफुल विदाउट तिकीट. गौरीने उडी कसं काय खाल्ली काय खायचं ना. लय लवकर उड्या मारल्या त्या. हिलगेली कशी मारले काय हा मग मी ठेवू का? ठेवतो मी. अरे म्हणलं ठेव पण आला होता का? पहिलं नाश्त्याचं नियोजन करायला गेलो होतो पण नाश्त्यात तिथं काही भेटलंच नाही. सकाळचंच ते हॉटेल मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ते. सध्या पोरं बसच्या शोधात आहे. बस स्टेशन किंवा मग काहीतरी दुसरी गाडी जरी भेटली तर ते शोधात. पण शेवटी आम्ही बस स्टेशनवर आलो आहे. बघू इथं आम्हाला गाडी भेटते का नाही एखादी लोणीची. इकडूनच गाडीच नाही पोरं. बाबळेश्वर पर्यंत जावं लागेल. गाडीने बाबळेश्वर पर्यंत जावं लागेल. इथून तो गाडी काढावं लागेल. ऐकत नाही ना. ऐकायची आपली क्षमता बोलले कधी नाही. मग काय ओरडत होतो का जाय क्षमता नाही ना आपल्या ऐकायची. शिव्या सुद्धा बोललो. शिव्या कुठे? शिव्या तू बोलला नाही का? आपण ती का बोलत होतो ना. ऐकायची क्षमताच नाही ना. झालं एक सॅलरी संपली. अनुष्ठला भेट झाला काल अंजल भेटण्यात तिथं चाललाय तू. अंजा कुठे? कुठं? इकडे गद्दार अनुज सावंत. ते गौरवमधून आलं मला माहिती. सगळे तिथं वाट पाहत होते. सगळे विचारत होते पोरगा कुठं.